शहर पोलिसांनी तडीपार गुंडांकडून जप्त केला सुमारे 75,000 रुपये किमतीचा गांजा। सातारा शहर पोलिसांनी तडीपार गुंडांकडून 2 किलो 180 ग्राम वजनाचा सुमारे 75,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे। तडीपार गुंड गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण ही कारवाई केली। नितीन पांडुरंग सोडणीसे, वय वर्ष 31, राहणार चुना गल्ली, रविवार पेठ, सातारा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 20 मे रोजी सातारा शहरांमध्ये गांजा विक्री करण्यासाठी सातारा शहरातून तडीपार करण्यात आलेला एक जण येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना समजली। त्यानुसार डीबीच्या पथकाला शोध घेण्यास सांगण्यात आले। सदर बाजार परिसरामध्ये संशयित एका बंद कंपनीचे गोडाऊनचे परिसरात आला। दुपारी तो आल्यानंतर त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची पिशवी होती। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तडीपार असताना इथे कसा आला, हातात काय आहे असे प्रश्न विचारताच तो निरुत्तर झाला। पोलिसांनी त्याच्या हातातील पिशवी घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे स्पष्ट झाले। त्याने तो विक्री करण्यासाठी आणला असल्याची कबुली दिली। डीवायएसपी राजीव नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के तांबे यांच्या पोलीस निरीक्षक निलेश मार्गदर्शनाखाली डीबीचे सपोनी अविनाश माने, फौजदार सुधीर मोरे, पोलीस श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष शिलार, विक्रम माने, इरफाम मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला।